नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच मालक असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांनी शिंदे फडणवीसांवर असं म्हणत निशाणा साधला. फडणवीसांच्याच हाती सर्व कारभार असल्याची टीकाही जरांगे यांनी केली. तर फडणवीसांनी कितीही गणितं करू द्या, मी ती गणितं फेल करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय. फक्त फडणवीसच अडथळा आहे. ते चेतन सगळ्या चेतन धनगराला कोणाचा अडथळा होता? फडणवीस साहेबाचा अडथळा होता. मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा तेच, दलिताच्या तेच, 12 बलुतेदाराच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे, मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे. चालकच ती आहे ना बाबा. जरी ते तुम्हाला दिसतंय, हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते, पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये. उपसरपंच सगळं आखितोय. सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याच्या आहे. फडणवीस साहेबच सगळं मालक आहे. सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच हातात आहे सगळं. मी सरळ भूमिका ठेवलेली. आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. ती जर नाही केली तर पुढे 2024ला माझ्या नावाने आरडायचं नाही भाऊ की हे काय होऊन बसलं. हा, तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार. फडणवीस किती गणित लावू द्या, सगळे गणित फेल करणार, कोलमडून टाकणार सगळं. त्यामुळे मी काही भाषा वापरत नाही. मला समाजाला राजकारणात जायचं नाही. फडणवीस साहेबांनी आमच्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करायची, एवढंच मला माहिती आहे आता.